फ्रेंड्स, नवरात्र आलेले आहेत. सगळीकडे नवरात्राची आणि देवीची धामधूम पसरलेली आहे. नवरात्रातली एक आठवण आहे माझी लहानपणीची. माझे पप्पा आणि आई महालक्ष्मीच्या देवळात नवरात्रामध्ये घेऊन जायचे. त्यावेळी जरा कंटाळा यायचा की अरे कुठे लाईनीत नेऊन उभे करतायत, पण आता ना वाटते की ते जेव्हा मी जायचो ते खूपच छान अशी तिकडे एनर्जी मिळायची. आणि मग मी यावर्षी ठरवलं की एवढ्या वर्षाचा गॅप गेलाय ना, यावेळी मी मिस नाही करणार. तर आपण आता जाणार आहोत मुंबादेवीला आणि तिथून आपण सुरुवात करणार आहोत या नवरात्र उत्सवातल्या देवीच्या दर्शनाची. चला तर मग पहिले जाऊया आपण झवेरी बाजारात. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत झवेरी बाजारात असलेल्या मुंबादेवी मंदिरात. तर हा आपल्याला गेट दिसतोय समोर आणि मी हा पहिल्याच दिवशी व्हिडिओ शूट केल्यामुळे थोडी इथे नवरात्राची तयारी चालू होती, ही तुम्हाला दिसते. नवरात्राच्या आदल्या दिवशी सुद्धा खूप भाविक इकडे आलेले होते. बाजूला सगळी प्रसादाची दुकानं होती. सकाळीच गेल्यामुळे बाकीची दुकानं बंद होती. आणि मुंबादेवीला भाविकांची एक श्रद्धा असते, देवीला ते साड्या अर्पण करतात. त्या साड्यासुद्धा इथे मिळतात, तुम्ही बघू शकता. खूप छान अशा देवीच्या साड्या इथे लावलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला चुनरी अर्पण करायची असेल तर ती सुद्धा इथे मिळते. हा आहे देवळाचा गेट. इथून आपण आतमध्ये जाऊया. बॅग स्कॅन करावी लागते आणि बाजूलाच लेफ्ट हँड साईडला एक मारुतीचं मंदिर आहे. खूपच सुंदर अशी मूर्ती आणि मंदिर. आता तुम्ही मुंबादेवीचं हे मंदिर बघू शकता. खूपच सुंदर असं मंदिर आणि अतिशय जुनं असं मंदिर. आणि याच देवीच्या नावानं आपल्या शहराचं नाव मुंबई असं पडलेलं आहे. हे मुंबादेवीचं मूळ मंदिर जे आहे ना, ते 17व्या शतकात बांधलं गेलं आहे. तेव्हापासून हे मंदिर हजारो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. ही समोरच एंट्री केल्यावर आपल्याला अन्नपूर्णेची मूर्ती दिसते आणि त्याच्या डाव्या बाजूला गेलो की आपल्याला मुंबादेवीची मूर्ती दिसेल. ही बघा मुंबादेवीची मूर्ती. मुंबईकरांच्या मनात ना मुंबादेवीचं स्थान अगदी खास आहे. त्यामुळे रोजच्या धावपळीच्या जीवनात सुद्धा लोक काही क्षण काढून इकडे येतात आणि देवीसमोर नतमस्तक होतात. तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच तुम्ही मुंबादेवीला येऊन जा. आणि आत्ता आपण जाणार आहोत महालक्ष्मीला. तर व्ह्यूअर्स, तुम्ही महालक्ष्मी मंदिराचा कळस हा लांबूनच बघू शकता. आपल्याला थोडंसं डिस्टन्स कव्हर करावं लागेल. इथे खूप सारी हार, नारळ, प्रसाद, देवीला अर्पण करायच्या वस्तू यांची दुकानं तुम्हाला दोन्ही बाजूला दिसतील. इथे स्पेसिफिकली देवीला कमळं अर्पण केली जातात आणि छान छान प्रकारची कमळं तुम्हाला दिसतील. खूपच सुंदर अशी फुलं आहेत. आणि तुम्ही हा जो चांदीचा खांब बघताय ना, या खांबाचं एक टोक ना खाली समुद्रापर्यंत गेलेलं आहे. आणि असं म्हटलं जातं की हा जो खांब ज्या ठिकाणी आहे त्याच्या तळाशीच महालक्ष्मीची मूर्ती इथे प्रगट झालेली होती. आणि त्यानंतर त्या मूर्तीची इकडे स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर या मंदिराची प्रसिद्धी तर सगळीकडेच पसरली. आणि इथे आतमध्ये तुम्हाला महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा 3 मूर्त्या दिसतील. तुम्ही देवीचं रूप तर बघा किती सुंदर. आणि ना मला स्पेसिफिकली हे हात देवीचे खूपच आवडतात. असं वाटतंय की देवीसमोर आपण नतमस्तक होतोय आणि देवी आपल्या डोक्यावर हात ठेवते, असा आशीर्वाद आपल्याला मिळतोय. आता आपण आलेलो आहोत भायखळ्याला आणि इथे आपण बघणार आहोत दगडी चाळीची फेमस अशी देवी शंकराची भव्य अशी मूर्ती गेटवर लावलेली आहे. आणि हा अतिशय सुंदर असा शामियाना, वरती तुम्ही झुंबर बघू शकता. साऊथच्या मंदिराची प्रतिकृती या मंडळाने बनवलेली आहे. देवीचा गाभारा पूर्ण फुलांनी भरलाय आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती. आणि या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी हजारो लोक इथे गर्दी करत असतात. पूर्ण 9 दिवसात इथे खूपच गर्दी होत असते आणि खूप सारी लोक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. आणि वातावरण अगदी भक्तिमय झालेलं असतं.
आणि ही आहे भायखळा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाची देवी आणि खूपच छान अशी आहे. दगडी चाळीच्या जराशी बाजूलाच आहे. यांनी सुद्धा लाइटिंग खूपच सुंदर केलेली आहे आणि पूर्ण भायखळ्याचा परिसर स्टेशनच्या समोरचा उजळून गेलेला आहे त्यांच्यामुळे. आणि आता आपण आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया. देवीची मूर्ती उभ्या स्वरूपात आहे आणि अतिशय सुंदर वाटते ती मूर्ती. तुम्ही बघू शकता किती प्रसन्न अशी मूर्ती आहे. खूपच छान. मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत दादरमध्ये, दादर ईस्टला. आणि ही आहे शिवनेरीची देवी. हिंदमाता मार्केट तुम्हाला माहीतच असेल. ही मूर्ती अतिशय सुंदर आहे. तुम्ही खरंच बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा. इथेही खूप गर्दी असते आणि लोक अक्षरशः तासनतास उभी असतात. आपण सुद्धा आता देवीचं दर्शन घेऊया, प्रसाद घेऊया आणि देवीचा आशीर्वाद घेऊया. चला. तर मित्रांनो, आता आपण शिवनेरीची देवी बघून आलेलो आहोत बेंगॉल क्लबच्या देवीला, म्हणजे बेंगॉल क्लबच्या दुर्गोत्सवमध्ये. आता बेंगॉल क्लबचा दुर्गोत्सव हा 1930 पासून, म्हणजे या दुर्गोत्सवाला 90 वर्षाची परंपरा आहे. हे खूप कमी लोकांना माहीत होतं आणि तुम्हाला मी दाखवतो. यावेळी त्यांनी अतिशय सुंदर असा देखावा केलेला आहे आणि ऑपरेशन सिंदूरची थीम त्यांनी यावेळी केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता, आत्ता माझा कॅमेरा फिरेल आणि तुम्ही बघाल माझ्या पाठीमागे की किती सुंदर असं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही आपली एअर डिफेन्स सिस्टम बघू शकता. ही कदाचित तुम्हाला माहिती आहे. ही सिस्टम होती S-400 आणि ती इथे तुम्हाला हायलाईट केलेली दिसेल, कारण याच्यामुळेच आपण 90% पाकिस्तानबरोबर युद्ध जिंकलेलो आहोत. पाकिस्तानने पाठवलेले सगळे ड्रोन्स या सिस्टमने उडवून लावलेले. म्हणजे ते जेवढे ड्रोन्स आपल्यावर पाठवायचे बॉर्डरवर, तेवढे सगळे ड्रोन, म्हणजे एकही ड्रोन इकडे आलेला नाही आहे आणि त्यामुळे आपलं नुकसान काही झालेलं नाही. तर ही ती सिस्टम होती आणि त्यांनी ही अतिशय सुंदररीत्या हायलाईट केलेली आहे. तुम्हाला आतमधलं वातावरण दाखवतो. हे जे दुर्गोत्सव मंडळ आहे ना, याला एक हेरिटेजचा दर्जा मिळालेला आहे आणि हे मंडळ हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने रेकग्नाइज केलेलं आहे आणि त्याचं हे सर्टिफिकेशन. तर ही दुर्गामातेची मूर्ती जी आहे ना, ती स्पेशली कोलकात्यावरनं आणली जाते. आणि बाजूला तुम्ही बघाल तर महासरस्वती आहे, महालक्ष्मी आहे, कार्तिकी आणि गणपतीच्या मूर्त्या आहे. आणि इथे देवी ही महिषासुराचा वध करताना दिसते तुम्हाला. मित्रांनो, तुम्हाला महाभारतातला तो श्लोक माहीतच असेल, यदा यदा ही धर्मस्य. मला पूर्ण येत नाही, पण त्याचा अर्थ एवढा माहिती आहे, जेव्हा जेव्हा आपला धर्म संकटात सापडतो त्यावेळी परमेश्वर अशी रचना करतो की दुष्टांचा संहार होईल. त्याच एक्सपिरियन्सच्या बेसवर हे पाठचं दृश्य बनवलेलं आहे. किती सुंदर आहे बघा. आपली सर्व आर्मी आहे ही श्रीकृष्णाने गवन केलेली आहे, असा देखावा इथे बनवला आहे. आणि विवस, या बेंगॉल क्लबच्या दुर्गोत्सवमध्ये ना खाण्यापिण्याची जाम चंगळ असते. पाठीमागे स्टॉल आहेत, तर मी सुद्धा आता तिथे जाऊन खातो आहे. पण ते शूट नाही करणार आहे, म्हणून हा व्हिडिओ इथेच थांबवतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणाहून. तोपर्यंत तुम्ही तुमची चांगली काळजी घ्या आणि ॲज ऑलवेज थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्स फॉर युअर टाईम.